बेट घेऊन आम्ही बेजहाईला पोचलो. डोंगराकडे नजर टाकता लोटाने सांगितलेले वर्णन मला आठवले. डोंगराचा खालचा भाग खरंच जंगलाने वेढलेला होता. त्यापुढे मात्र उघड्या बोडक्या पत्थरांनी, छोट्या मोठ्या खडकांनी आणि काटेरी झोडपांनी भरलेला होता. तिथे शेजारी एक चिंचेचे झाड 15 फुटावर मचाण बांधण्यासाठी आणि खाली बेट बांधण्यासाठी अत्यंत योग्य होते. त्या वाटेवर मध्यावर रेड्याला बांधून तिने माणसे मचाण बांधायच्या कामाला लागली. तिघेही या कामाला सरावलेले असल्यामुळे मला त्यांना काहीही सांगायची गरज पडली नाही. 1.25 तासात मचाण बांधले गेले. 20 यार्डावरून सुद्धा ते दिसत नव्हते. तिथून पुढे अर्धा मैलावर लोटा आम्हाला प्रवाहाकडे घेऊन गेला. प्रवाह ओलांडून पलीकडे गेल्यावर आम्हाला तिथे वाघाचे फ्रेश पगमार्क्स दिसले. ते सगळे डोंगरावरून तो उतरल्याचे दिसत होते. तिथूनच काही यार्डावर अजून एक सुयोग्य झाड, दुसरे मचाण बांधावयास मिळाले. पुढच्या 1.5 तासात ते काम सुद्धा बेमालूमपणे पार पडले. त्याच्या पुढचे काम ठरलेले होते. वर गुहेच्या दिशेने जायचे, गुहा शोधायची. आता बेट्स तर बांधले होते आणि आता वाघाने त्याची शिकार करण्यापर्यंत वाट पाहण्याव्यतिरिक्त आमच्या हातात काहीच नव्हते. मी जेव्हा वर जायला निघालो त्या तिघांच्यात थोडा वादविवाद झाला. कशावरून? तर माझ्याबरोबर गुहेपर्यंत कुणी जायचे. रंगा म्हणाला त्याने मला अगदी लहानपणापासून अंगाखांद्यावर खेळवले आहे म्हणून त्यालाच माझ्याबरोबर यायचा अधिकार आहे. बैराने ती स्त्री पुढे उडली. वाघाचा माग काढण्यात त्याचा हात धरणारा दुसरा कोणीच नाही. तर लोटा कालच आमच्या ग्रुपमध्ये सामील झाला होता, तरी तो म्हणाला की त्याच्या इतके गुहेची माहिती कुणालाच नाही, त्यामुळे तो जाणे आवश्यक होते. लोटाने इथे बाजी मारली होती खरी, पण माझ्या मनात माझ्या दोन्ही सहकाऱ्यांचा विचार आला की मी जर लोटाला घेऊन गेलो तर ते दोघे नाराज होणार आहेत. त्यातून मग मीच तोडगा काढला. मी म्हणालो माझ्याबरोबर तिघांपैकी कोणीच नको, मी एकटाच जातो. त्यांच्या दृष्टीने मी एकटे जाणे हे जास्त धोकादायक होते. तेथे माझ्या जीवाला धोका होता. तेव्हा तिघांनी संगनमताने ठरवून मला सांगितले की मी ज्याला हवे त्याला घेऊन जाऊ शकतो. बाकीच्या दोघांना काहीही वाटणार नाही, पण तरीही माझ्या मनात संदेह होता की कुणीतरी दुखावले जाणारच, म्हणून मी माझ्या निर्णयाचा पुनरुच्चार केला की मी एकटा जाणार. मी लोटाला तिथूनच गुहेची जागा दाखवायला सांगितले. त्याने निराश होऊन एका खडकाकडे बोट दाखवले. तो खडक मी लक्षात ठेवला. त्या खडकामागे गुहेचे तोंड होते. त्याने अजून एक सजेस्ट केले की मी सरळ गुहेकडे न जाता तिरके गुहेच्या उंचीवर येईपर्यंत तिरके जावे आणि तिथून गुहेकडे सरकावे. होकार देऊन मी प्रवाह पार केला व चढाई करायला प्रारंभ केला. जसे मी पूर्वी सांगितले होते तसे डोंगर खालून दाट जंगलांनी झाकलेला होता. वाघ गुहेपाशी असेल तर वाघाला माझा पत्ता मी जंगलात असेपर्यंत लागणार नव्हता, पण तो तिथेच कुठेतरी जंगलात जर दडून बसला असेल तर मला त्याचा पत्ता लागणार नव्हता आणि कधीही कुठूनही तो माझ्यावर हल्ला करू शकणार होता. सावधपणे मी पुढे जात राहिलो, प्रत्येक झाडामागे झुडपामागे अंदाज घेत. त्यामुळे माझी चाल खूपच हळूहळू होती. मी जसजसा पुढे जात होतो झाडी जंगल विरळ होऊ लागले आणि खडक दगडे आणि कातळ वाढू लागले. आता माझा धोका जास्त वाढला होता. वरून बघणाऱ्याला मी सहज दिसू शकलो असतो. तो लपत छपत खडकामागून माझ्याकडे येऊ शकत होता आणि कोणत्याही क्षणी माझ्यावर झडप घालू शकत होता. त्यातले काही खडक 10 फूट, काही खडक 3 फूट एवढे उंच होते. कधी कधी मला या खडकावरून त्या खडकावर उडी मारत जावे लागले, पण रबरी सोल असलेले शूज घालून थोडाफार आवाज होतच होता. आता मला वाटू लागले एकटे येण्यात आपण चूक केली. आपण एखादा साथीदार बरोबर घ्यायला हवा होता. निर्वेदपणे मी ज्याच्या मागे गुहा होती त्या खडकाच्या सरळ रेषेत तेवढ्याच उंचीवर आलो. आता मला गुह्याच्या दिशेने समांतर जायचे होते. माझ्या पुढे आता दुसरी एक अडचण होती. सगळे खडक मला लोटाने दाखवल्यासारखे दिसू लागले. मी गोंधळून गेलो तरी सुद्धा चालत राहिलो आणि अचानक माझा प्रश्न सुटला. एक पिंगट आकृती एका खडकामधून बाहेर आली आणि दुसऱ्या खडकामागे गेली. क्षणभर मला वाटले तो वाघच आहे. मी झटक्यात माझी .470 उचलली आणि खांद्याला लावली. तेव्हा माझ्या लक्षात आले की ते एक एकांडे वानर आहे. त्याच्या दर्शनाने मला धीर आला. वाघ तिथे असता तर वानर इतक्या बिंदोकपणे फिरू शकले नसते. मी वानर ज्या दिशेने गेले त्या दिशेने चालू लागलो आणि अचानक
एक अद्भुत अतर्क्य घटना घडली. वानराने एकदम भर्र असा अलार्म कॉल दिला. पुढच्या क्षणी तो खडकामागून बाहेर आला. आणखी खडकावरून उड्या मारीत माझ्या दिशेने येऊन माझ्या मागे नाहीसा झाला. आता हे नवीन काय, असे का झाले विचार करता करता ते जिथून बाहेर पडले तिकडे मी जाऊ लागलो. आता मी एका खडकावर उभा होतो आणि त्याच्या खाली गुहा असावी लोटाने दाखवलेल्या खडकावरच मी उभा होतो. आणि क्षणात मला कळून चुकले वानर का ओरडले आणि जीव घेऊन का धावत सुटले. बहुतेक त्याने त्या गुहेच्या तोंडाशी पहुडलेल्या वाघाला पाहिले असावे. पण वाघ गुहेच्या दारात होता की आत गुहेत, त्याचे उत्तर मिळण्यासाठी मला अजून जवळ जायला हवे. मी इंचाने त्या खडकावरून पुढे जाऊ लागलो. मी अगदी खडकाच्या टोकाला आलो आणि तिथे एकदम सरळसोट घसरगुंडीप्रमाणे उतार होता. मी उणवा झालो. गुडघे आणि हातावर रांगत मी खाली वाकून पाहिले आणि मला गुहेचे तोंड दिसले. साधारण 5 फूट उंच आणि 1 यार्ड रुंद, पण वाघ मात्र तिथे दिसत नव्हता. मला प्रबळ इच्छा झाली की जोरात ओरडावे किंवा एखादा दगड त्या गुहेच्या दिशेने फेकावा. पण मी स्वतःला सावरले. तसे करणे म्हणजे त्या वाघाला बिथरवणे होय. कदाचित त्यामुळे तो गुहेला असलेला व लोटाला माहीत नसलेल्या दुसऱ्या तोंडातून बाहेर पडून लांब निघून गेला असता आणि सगळेच काम बिघडले असते. पुन्हा पहिल्यापासून आम्हाला सुरुवात करावी लागली असते. त्यापेक्षा त्याला आपण जे 2 बेड्स बांधले आहेत त्यातले एखादे मारून टाकू दे, मग ठरल्याप्रमाणे मचाणावर बसून त्याचा निकाल लावता येईल. मी सावधपणे हळूहळू मागे सरकू लागलो आणि मागून होणाऱ्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी इकडे तिकडे बघत माघारी फिरलो. मागे पुढे इकडे तिकडे बघत मी ज्या वाट्याने आलो त्याच वाट्याने माघारी जाऊ लागलो आणि थोड्याच वेळात तो डोंगर उतरून मी माझ्या साथीदारांना येऊन मिळालो. त्या रात्री आम्ही आदल्या रात्री जसे झाडाखाली आळीपाळीने पहारा देत झोपलो होतो तसे झोपलं. फक्त यावेळी आम्ही शेकोटीसाठी भरपूर लाकूड फाटा गोळा करून ठेवला होता. दुसऱ्या दिवशी दोन्ही बेड्स जिवंत होते. फक्त प्रवाहाच्या तिथे बांधलेल्या रेड्याजवळ वाघाचे पगमार्क्स होते. याचा अर्थ तो तिथे आला होता. अगदी 15 यार्ड जवळून त्याने त्या बेड्सची पाहणी केली होती. त्याला मारावे की मारू नये या गोंधळात, या विचारात त्याच्याकडे तो बघत राहिला होता आणि काही अनभिज्ञ कारणामुळे तो तिथून त्याला न मारता निघून गेला होता. आता काही करण्यासारखे नसल्यामुळे आम्ही पुन्हा वस्तीवर आलो. ठरल्याप्रमाणे लोटाचे काका बंदूक घेऊन आले होते, त्यामुळे लोटाला एकदम उत्साह आला होता. आणि तोही बंदूक आल्याने, काका आल्यामुळे नाही. त्याने माझ्यापुढे त्याच्या प्रभावी वक्तृत्वाने एक प्रस्ताव मांडला. आता टाळ्या वाजवत बेड्स मारला जाण्याची वाट बघत कॅम्पवर बसण्यापेक्षा अजून 2 बेड्स आणून टेकडीच्या राहिलेल्या पूर्व आणि पश्चिम बाजूला बांधायचे आणि या प्रत्येक बेड्सवर एका ठिकाणी मी बसायचे आणि एका ठिकाणी लोटा त्याच्या काकांनी आणलेली मजल लोड घेऊन बसणार होता. वाघाने स्पष्टपणे दुसऱ्या बेड्सच्या जवळ येऊन पाहणी केली होती. तो टेकडीवरून उतरला होता. 3रा आणि 4थे बेड्स अगदी त्या मार्गावरच आम्ही बांधणार होतो आणि तेथून अगदी सहज शॉट घेता येईल. मी सुद्धा थोडासा उतावीळ स्वभावाचा असल्यामुळे ही रात्र वाट पाहण्यात किंवा दुसरा बळी जाण्याची वाट पाहण्यात बसण्यापेक्षा लोटाची ती आयडिया मला आवडली. लोटा दुपारपर्यंत 1 रेडा आणि 1 रेडकू आणण्यात यशस्वी झाला. आम्ही चौघे आमच्या या योजनेवर हुकूम काम करण्यास तयार झालो. बैराने माझे रेनकोट, पाण्याची बाटली, सँडविच, चहाने भरलेला थर्मास आणि रायफलला लावायची टॉर्च आणि क्लॅम्प्स आणले. मी थोड्याशा स्वार्थीपणाने पूर्वेकडचा भाग बसण्यासाठी निवडला, जिथे ते रेडकू बांधले गेले होते. वाघ याच दिशेने प्रथम खाली येण्याची शक्यता होती आणि छोटे रेडकू दिसताच तो त्याच्यावर हल्ला करण्याची शक्यता होती. आता वेळ होती बसायसाठी जागा निवडायची. तिथे जवळपास एक सुद्धा योग्य झाड नव्हते, त्यामुळे मी धोकादायक असून सुद्धा जमिनीवर किंवा झुडपात खडकामागे बसायचे ठरवले. पाहणी करत करत चढावावरून मी थोडा वर गेलो आणि मला अत्यंत सुयोग्य असे जवळजवळ असलेले 3 खडक दिसले. 2 12 फूट उंच होते आणि 3रा 15 फूट. तिन्ही खडक अगदी जवळजवळ त्रिकोणात होते आणि त्यांचा पुढचा खुला भाग बरोबर रेडकाच्या दिशेने ओपन होत होता.
मागच्या बाजूने जर काटेरी झोडपे टाकली तर मागच्या बाजूने हल्ला होण्याची शक्यता अजिबात नव्हती. मी सुरक्षित होतो. माझ्याकडे येण्याकरता त्याला पुढच्या बाजूनेच यावे लागणार होते आणि तेव्हा मला एकदम स्पष्ट शॉट घ्यायला वेळ मिळणार होता. त्याला खडकामधल्या फटीमधून जर माझ्याकडे यायचे असेल तर आम्ही तिथे पसरलेल्या काटेरी झोडपांना त्याला तोंड द्यावे लागणार होते. समोरचे रेडकू आम्ही अशा पद्धतीने बांधले होते की वरून त्याला ते अगदी स्पष्ट दिसले असते आणि मग त्याच्याकडे धाव घेण्याचा मोह त्याला नक्कीच झाला. मी प्रचंड खुश होतो की मला ती सुरक्षित आणि अचूक जागा मिळाली. मी माझ्या सहकाऱ्यांना ते सांगताच त्यांना पण ते आवडले. त्यांनी आसपासच्या काटेरी झाडाझुडपाच्या फांद्या आणून दगडांच्या फटीमध्ये लावल्या आणि माझ्यापासून 20 पावलावर ते रेडकू जमिनीतच खुंटी ठोकून त्याला बांधून टाकले. आता लोटासाठी योग्य जागा शोधणे बाकी होते आणि या बाबतीत मी त्याला मदत करायला हवी होती. म्हणून आम्ही एकामागे एक असे खाली उतरलो. मी जिथे बसणार होतो अगदी तशीच थोडीफार परिस्थिती लोटा जिथे बसणार होता तिथे होते. आजूबाजूला मचाण बांधायला एकही झाड नव्हते. अर्थात मला मात्र जशी बसायला जागा मिळाली तशीच जागा मिळणे दुरापास्त होते. लोटाने उंचावर एक सपाट खडक शोधला. त्यावर त्याने बसायचे ठरवले. वाघ वरून येताना त्याला स्पष्ट दिसणं होता. आता 4 वाजले होते आणि कॅम्पवर जाऊन येईपर्यंत उशीर झाला असता. लोटा जिथे बसणार होता तो खडक उन्हात असल्याने गरम झाला होता. लोटा म्हणाला, मी साधारण 5:30-6 पर्यंत खडकाच्या सावलीत थांबतो. तोपर्यंत खडक बऱ्यापैकी थंड होईल, मग मी वर जाऊन बसेन. मी रंगा आणि बैरा यांना सोडायला प्रवाहापर्यंत गेलो. त्यांना मी स्पष्टपणे सांगितले की आता त्यांनी गावात जाऊन तिथेच कुठल्याही परिस्थितीत सकाळपर्यंत थांबायचे. 5 वाजून गेले होते. मी माझ्या 3 खडकांच्या जागेवर आलो. रेडकू एकदम शांत होते. जमिनीवर बसून ते डुलक्या काढीत होते. सूर्य डोंगर रांगांच्या आड गेला होता, त्यामुळे मी जिथे बसणार होतो तिथे सावली होती आणि ती जागा बऱ्यापैकी थंड झालेली होती. माझ्या आजूबाजूला जंगल नव्हते, सगळा बोडका भाग होता, त्यामुळे सगळीकडे स्मशान शांतता होती. लांब कुठेतरी लँटर्नाचे जोडपा होते, तिथे काही थोडेफार पक्षी किलबिलाट करीत होते. प्रवाहाच्या बाजूला चिंचेची व इतर काही झाडे होती, तिथून मोरांचा आवाज येत होता. 6 नंतर बऱ्यापैकी अंधार पसरला. मला माझ्या खाली प्रवाहाची दोन्ही काठावरची झाडी दिसत होती आणि त्यानंतर मात्र हळूहळू गडद अंधार पसरत गेला. वर आकाशात काही तारे चमकत होते. 3 खडकांनी मला आपल्या उदरात घेतले होते जणू, आणि मी बाह्य जगापासून वेगळा झालो होतो. फक्त मला समोरचे रेडकू दिसत होते. बराच काळ गेला. 8 वाजून गेले होते आणि अचानक त्या शांततेला तडा गेला. मला खालून माणसाच्या आरोळ्या ऐकू आल्या आणि त्यात मजल गनमधून सुटलेल्या गोळीचा भसका आवाज ऐकू आला. पुन्हा जंगलात शांतता पसरली. काही वेळाने एका सांबराचा आवाज खालून कुठून तरी दुरून ऐकू आला आणि बराच वेळ तो येतच राहिला. मी ताडकन उभा राहिलो. नक्कीच लोटाच्या बाबतीत काहीतरी अक्रीत घडले होते. त्याचा जीव धोक्यात होता. त्याच्यावर वाघाने हल्ला केला असावा का, की काही कारणाने तो प्रचंड घाबरला असावा. पण तो घाबरला असायची शक्यता कमी होती, कारण तो शूर होता. आता मी जी आरोळी ऐकली होती ती जरी अमानवी वाटली होती तरी ती त्याच्याच मुखातून बाहेर पडली होती हे नक्की. लोटा साध्यासुध्या प्रसंगाने डगमगून जाणारा नव्हता. रंगा आणि बैराला गावात ती आरोळी किंवा तो मजल शॉट ऐकू गेला असेल का, पण तीही शक्यता कमी होती. दुसरे, मी दोघांनाही स्पष्टपणे सांगितले होते की कुठल्याही परिस्थितीत रात्री गावातच राहायचे. तेव्हा मला स्वतःलाच जाऊन लोटाबरोबर काय घडले आणि त्याला मदतीची गरज आहे का ते बघावे लागणार होते. मला इथून लोटा जिथे बसला तिथे जायला सरळ मार्ग माहीत नव्हता. मला खाली प्रवाहाकडे जाऊन पुन्हा लोटा जिथे बसला होता तिथे वर चढावे लागणार होते. तोच मार्ग मला माहीत होता. तोच आम्हाला तिथे घेऊन गेला होता. रायफलला लावलेल्या टॉर्चचा प्रकाश इकडे तिकडे टाकीत वाघ कुठे लपून बसला असेल आणि क्षणात माझ्यावर झडप खालील ही भीती मनात बाळगून मी धडपडत झाडाझुडपातून वाट काढत खाली प्रवाहाच्या दिशेने धावत सुटलो. त्याच्याबरोबर काय घडले असावे याचा अंदाज मला येत नव्हता. माझे मन मात्र निराशेने भरून गेले होते. प्रवाहाकडे आल्यावर मला डोंगर रंगांची फिक्कट कडा दिसू लागली. मी पुन्हा जिथे लोटा बसलो होतो तिकडे चढू लागलो.
साधारण माझा आवाज ऐकू जाईल अशा अंतरावर आल्यावर वाघाची भीती झुगारून देऊन मी त्याला जोरजोरात हाका मारायला सुरुवात केली. बराच वेळ काही उत्तर आले नाही. मग माझ्या कानावर कणण्याचा आवाज आला. लोटा, लोटा, तो कुठे आहेस? उत्तर दे, मी आलोय तुझ्या मदतीला. लोटा. त्यानंतर एक वेदनामयी आवाज माझ्या कानावर आला. दोराई, दोराई, मी इथे आहे. मला तुमची विजरी दिसते आहे. तुम्ही डाव्या बाजूला या. मला तर तो आवाज लांबून आल्यासारखा वाटत होता, पण मी थोडं पुढं जाता 100 यार्डावरच मला लोटा दिसला. तो ज्या दगडावर बसला होता त्याच्या पायथ्याशी तो पडला होता. मजल गन त्याने हातात पकडून ठेवली होती. त्याला ती पुन्हा लोड करता आली नव्हती. त्याच्या पाठीवर, पार्श्वभागावर आणि मांड्यांवर वाघाने चांगलेच नखाने ओरबाडले होते. पण एक नशीब की तो त्याला चावला नव्हता. लोटाने मग मला कसेबसे सांगितले की वाघाने त्याला कुठून कसे बघितले देव जाणे. तो मागून गुपचूप आला. लोटा पालथा पडून रेड्याकडे नजर लावून बसला असताना वाघाने पाठीमागून त्याला पकडले आणि त्याला नख्यांनी ओरबाडले. वाघ पाठीवर असल्याने त्याला वळताही येईना. आहे त्या परिस्थितीत त्याने गनचा ट्रिगर दाबला. त्या आवाजाने वाघ दचकला, घाबरला आणि त्याला दगडावरून खाली ढकलून देऊन पळून गेला. लोटा खाली पडून वाघ परत येणार या आशंकेने घाबरून गेला होता. तेवढ्यात त्याला माझ्या बॅटरीचा प्रकाश दिसला. त्याला नखांनी बऱ्याच खोल जखमा झाल्या होत्या आणि त्यातून रक्त वाहत होते. त्याला निश्चित अत्यंत वेदना होत होत्या. त्याला प्रचंड धक्का बसला होता. मला त्याला घेऊन तात्काळ कॅम्पवर जाणे भाग होते. सकाळपर्यंत काहीही मदत मिळायची शक्यता नव्हती. उघडं त्याच्या जखमा चिघळायची शक्यता जास्त होती. तो प्रथम म्हणाला की त्याला उभं राहता येत नाही, पण जरा वेळाने धैर्य गोळा करून तो उठला. मी त्याला त्याची मजलगन तिथेच ठेवायला सांगितले, ज्याला तो तयार नव्हता, पण मी त्याला तसे करण्यास भाग पाडले. त्याने दोन्ही हात माझ्या गळ्याभोवती टाकले. मी माझा डावा हात त्याच्या कमरेभोवती टाकून त्याला पकडले आणि उजव्या हाताने रायफल तोलून तिच्यावरची विजेरीचा प्रकाश इकडे तिकडे टाकत आमचा तो उतारावरचा खडतर प्रवास सुरू झाला. वाघ पुन्हा कुठूनही कसाही येण्याची शक्यता होती. ते डोक्यावर टेन्शन होते. कसे तरी खूप हळूहळू आम्ही प्रवाहाच्या तिथे आलो आणि तिथे लोटा कोसळला. त्याला पुढे चालताच येईना. मग तिथून मी त्याला पाठीवर घेतला. जेव्हा आम्ही वस्तीवर आलो तेव्हा मी थकव्याने पार गळून गेलो होतो. विजेरीचे सेल खर्च झाल्याने त्याचा प्रकाश एकदम मंदावला होता. मी रंगा आणि बैराला उठवले. सगळे लोक वस्तीवरच्या जागे झाले. एकच खळबळ माजली. पाणी गरम केले गेले. गरम पाण्याने मी त्याच्या जखमा स्वच्छ केल्या. त्यावर पोटॅशियम परमॅंगनेटचे थेंब टाकले. त्यावर आयोडीन लावले. ती अगदी प्राथमिक ट्रीटमेंट होती. त्याला असह्य वेदना होत होत्या हे जाणवत होते. त्याच्या पार्श्वभागावर मी पेन्सिलिनचे इंजेक्शन दिले. डॅड आणि मी शिकारीला जाताना नेहमीच हायपोडर्मिक सिरिंज आणि पेन्सिलिन, आयोडीन, एक धारदार चाकू, बँडेज, कापूस सगळं जवळ बाळगीत असो. अशा अडचणीच्या वेळी त्याचा खूप उपयोग होई. मी तिथल्या मुखियाला सांगितले की उद्याच्या सकाळी 8 तगडी माणसे लोटाला 4 पायीवर घालून कावेरी नदीपर्यंत नेतील. तिथे फेरी बोटमध्ये टाकून त्याला उटाईमलाईला नेऊन तिथून मी माझ्या कारने त्याला पेनाग्रामच्या दवाखान्यात घेऊन जाणार होतो. मला इतका प्रचंड थकवा आला होता की मला झोप येत होती. तेवढ्यात बैरा माझ्याजवळ आला. दोराई, आपण अजून एक प्रयत्न करू या वाघाला मारण्याचा. तो बंदुकीच्या लोटाने केलेल्या धमाक्याने घाबरून त्याच्या गुहेत जाऊन लपून बसला असणार. तुम्ही आता 1-2 तास झोप काढा. पहिला कोंबडा आरोळला की मी तुम्हाला उठवतो. आपण सरळ डोंगरावर जाऊ. तुम्ही त्या कड्यावर जाऊन नेम धरून बसा. मी गुहेच्या तोंडाजवळ जाऊन उभा राहतो आणि वाघाला बाहेर काढतो. वाघ जर गुहेत असेल तर बाहेर येण्यापूर्वी तो गुरगुरील. मी लगेच एका खडकामागे जाऊन लपेल. तो बाहेर आला की तुम्ही त्याला गोळी घाला. मूर्ख, मी झोपेत काहीतरी बरळलो. झोपा झोपा दोराई, तुम्ही झोपा. 2 तास झोप काढा. आणि तो काही बोलण्याच्या अगोदरच मला झोप लागून गेली होती. बरोबर 5 वाजता त्याने मला उठवले. कोंबडा आरवत असलेला मला ऐकू आला. बाहेर अंधार होता.
अनिश्चित मनाने मी त्याच्याबरोबर बाहेर पडलो. आम्ही प्रवाहाकडे आलो. विजेरीचे सेल तर संपले होते. मी खरं तर नेहमी एक जादा सेट ठेवतो, पण यावेळी कसा कोण जाणे मी तो विसरलो होतो. पण तरीसुद्धा बैरावर माझा पूर्ण विश्वास होता. प्रवाहापाशी उजाडेपर्यंत आम्ही अर्धा तास बसून राहिलो. मग जरा उजडल्यावर मी रायफलच्या वरचा टॉर्च काढून टाकला. माझी .470 रायफल चेक केली आणि बैरा मागून चालू लागलो. आम्ही गुहेच्या समांतर आलो. बैराने माझी बाही पकडली. धोराई, तुम्ही डावीकडे जाऊन बरोबर गुहेच्या वर या, तिथून तुम्हाला गुहा दिसेल. रायफलच्या ट्रिगरवर बोट ठेवून तयारीत राहा, मी तुम्हाला भरपूर वेळ देईन. वाघ दिसला की दोन्ही बॅरल त्याच्या शरीरात रिकामे करा. एवढं बोलून तो क्षणात नाहीसा झाला. मी ते वानर जिथून बाहेर पडले होते तो स्पॉट आठवायचा प्रयत्न करू लागलो, पण माझ्या ते पटकन लक्षातच येईना. एक दोनदा मी चुकलो, पण शेवटी मला ती जागा सापडली जिथून ओणावून बघितले की खाली गुहेचे तोंड दिसत होते. आता मी बंदूक गुहेच्या तोंडावर रोखून पालथा पडून जय्यत तयारीत होतो. बराच वेळ झाला बैरा काही दर्शन देईना. शंकेची पाल माझ्या मनात चुकचुकली. मला उशीर तर नाही ना झाला, कारण ती जागा शोधण्यात माझा बराच वेळ गेला होता. पण तितक्यात खाली मला हालचाल जाणवली. बैरा डावीकडून अचानक प्रकटला. चालत चालत तो गुहेच्या तोंडाकडे चालू लागला. गुहेच्या समोर जरा लांब उभं राहून त्याने पायाने तिथले 1-2 दगड उडवले. घसा खाकरला आणि अत्यंत वेगाने तो तिथून नाहीसा झाला. त्यानंतर मला भूकंप होत असल्याचा भास झाला. गुहेत गर्जना घुमली. पुढच्या क्षणाला नरभक्षक बाहेर आला. क्षणभर थांबला. कोणीतरी त्याच्या एकांताचा भंग केला होता आणि तो संतापला होता. माझी पहिली गोळी त्याच्या पांढऱ्या शुभ्र मानेत घुसली. त्याने हवेत उसळून एक उशी घेतली आणि तो निश्चित पडला. त्याचे पांढरे शुभ्र पोट माझ्याकडे होते. माझ्या दुसऱ्या गोळीने त्याच्या छातीचा वेध घेतला. तो आचके देत असतानाच बैरा पुन्हा प्रकटला. ज्याची योजना सफल झाली आहे अशा वीराच्या आवेशात तो माझ्याकडे बघून हसू लागला, टाळ्या वाजवू लागला. मी जिथे होतो तिथल्या उतारावरून घसरगुंडीसारखा खाली आलो, बरोबर बैराच्या आणि तो वाघ जिथे पडला होता त्यांच्यामध्ये. आम्ही वाघ मेला आहे का याची खात्री त्याच्यावर दगड मारून केली. नरभक्षकाचा अंत झाला होता. आता हे जाणून घ्यायचा तो क्षण आला होता की हा वाघ असा विचित्र का वागत होता. तो माणसांना दात न लावता का ओरबाडत होता आणि ते कोडे उलगडले. त्याच्या पूर्ण नाकाच्या भागाचा एक जुनाट .12 शॉटगनच्या गोळीने पूर्ण विध्वंस केला होता. नाकाच्या हाडाचा डोळ्यापर्यंत पूर्ण चुरा झाला होता. जरी ती जखम भयंकर होती तरी ती आत्ता चांगल्यापैकी बरी झाली होती. या गोष्टीची आठवण त्याने माणसाशी जोडली होती, म्हणून माणसाला मारताना तो नाकाचा भाग माणसापासून लांब ठेवत होता. हे एकच स्पष्टीकरण माझ्याकडे होते, कारण त्याने मारलेली गुरे तो अगदी त्याच्या नेहमीच्या पद्धतीने सुळे आणि नख्या यांचा वापर करून मारत होता. तो मारताना सुद्धा तो दाताचा यथायोग्य उपयोग करीत असे. आम्ही वस्तीत येऊन नरभक्षकाचा खात्मा झाल्याची बातमी सांगितली. वस्तीवर आनंदी आनंद झाला. प्रत्येक जण टेकडीकडे मेलेला वाघ पाहायला पळू लागला. लोटाने आपला आनंद व्यक्त केला. 4 पायीवरून लोटाला उटक मलाईला घेऊन जाताना सगळे आनंदी होते. बैराच्या डोक्यावर रोल केलेले वाघाचे कातडे होते. लोटाला वेदना होत होत्या, पण तो त्या चेहऱ्यावर दर्शवित नव्हता. वाघ मेला याचा आनंद त्याला जास्त झाला होता. मी वाघाला मारले म्हणून तो माझी व बैराची मुक्त कंठाने स्तुती करत होता. बैराच्या धाडसीपणामुळे वाघाला गुहेच्या बाहेर काढण्यात आम्हाला यश आले होते. लोटाने अपेक्षेपेक्षा जास्त लवकर जखमांबद्दल रिकव्हरी केली होती. फक्त रंगा मात्र नाराज होता. त्याला या मोहिमेत काही सहभाग मिळाला नव्हता, पण आता तिघे एकत्रितपणे तिने त्रिकाळ मला व डॅडला मदत करायला सतत तत्पर असत.